नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण यूट्यूबवरती दररोज मोफत व्हिडिओ टाकत आहोत. त्याच्यापैकीच आज आपण घनमूळ काढण्याच्या पद्धती हे प्रकरण तुमच्यासमोर घेऊन आलोय. त्याच्या अगोदर बाळांनो, आपण गेले 2 महिन्यापासून यूट्यूबवरती व्हिडिओ टाकतोय. आपले व्हिडिओ मुलांना आवडत आहेत आणि मुलं म्हणतात की सर आता आम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताची प्रॉपर पूर्ण बॅच द्या, अगदी बेसिक पासून. तर या सगळ्यांचं स्वप्न आज पूर्ण होतं. येणाऱ्या 26 तारखेला आपण मॅथ्स बाय तुपे सर या नावानं प्ले स्टोअरवरती आपण ॲप घेऊन आलेला आहे. तर सगळ्यांनी हे ॲप डाउनलोड करा. ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच पाहिजे त्यांनी ती बॅच खरेदी करा. आता खरंच बघायला गेलं तर आपली बॅच इतकी महत्त्वाची आहे की मी नेहमी म्हणतो की तुमच्या 10 पिढ्याचं कल्याण करणारी बॅच आपली असणार आहे. कारण काय माहिती आहे का, तर सरळ सेवेमध्ये जाण्याचा मार्ग कुठून जातो माहिती आहे का, तर तो गणित आणि बुद्धिमत्तामध्ये जातो. ते जर तुमचं प्रॉपर असेल तर तुम्हाला यश मिळतं. त्याच्यामुळे काय की ते गणित आणि बुद्धिमत्ता तुमचं पक्क करण्याचं काम आपण आपल्या बॅचच्या माध्यमातून करणार आहोत. ही बॅच तुम्हाला अगदी बेसिक पासून असणार आहे. बेसिक म्हणजे काय, 3 अधिक 5 इथपासून मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. याचा अर्थ मध्ये बेसिक किती असेल ते बघा. तिथपासून काठीण्यपाती हाय लेवलपर्यंतचे असणार आहे, तिथपर्यंत आपण घेऊन जाणार आहे. तर ह्या बेसिकच्या बॅचचे आपण 40 व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. ते 40 व्हिडिओ पाहिल्यानंतर लिहून घेतल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की रेग्युलर बॅच तुम्हाला काहीच वाटणार नाही, पण सगळं पक्क मी इथंच केलं ना तुमचं. तर मग तुमचा सिलेबस अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला पटवून देईल आणि समजेल अशा भाषेमध्ये आपण घेऊन येणार आहे. तर बाळांनो, ते ॲप तुम्ही खरेदी करा. अगदी तुम्ही म्हणता ना की बा आम्हाला गरीब विद्यार्थ्यांसाठी आम्हाला ॲप पाहिजे, तर त्याची फी सुद्धा आपण कमी ठेवली आहे. तर ती बॅच तुम्ही खरेदी करा. मला बाकीच्यासारखे जास्त विद्यार्थी मिळणार नाहीत, कारण माझी पहिली बॅच आहे, नवीन आहे, त्यामुळे थोडीशी माझी फी तुम्हाला जास्त वाटेल, पण ते पण मी फी कमीच ठेवली आहे. बाकीच्यांना जास्त विद्यार्थी मिळतात, मी समजून घ्या बाळांनो. तर अशी बॅच तुमच्यासाठी मी घेऊन आलो. एक शब्द सांगतो, तुमचा 1 ना 1 रुपया सत्कारमी लागेल. कधी तुमच्या मनाला व्हिडिओ बघताना असं वाटणार नाही की माझे पैसे वाया गेलं. इतकी मी खात्री तुम्हाला देतो. तेवढी बॅच आपली दर्जा असणार आहे. तर यूट्यूबवरती मी एक व्हिडिओ टाकलाय की आपण त्या बॅचमध्ये काय काय देणार आहे. जरी तुम्हाला माझी बॅच घ्यायची नसली तरी सुद्धा तुम्ही प्रॉपर फक्त आयुष्यातली 10च मिनिटं त्या व्हिडिओसाठी द्या. तो व्हिडिओ बघा, मी काय बोललोय ते, माझ्या ॲपमध्ये काय वेगळं आहे, मी काय तुमच्यासाठी घेऊन येतो या, ते त्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलंय. तर तुमच्या आयुष्यातली 10 मिनिटं फक्त त्या व्हिडिओसाठी द्या. ॲप नाही घेतलं तरी चालेल बाळांनो, पण तो व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल की मी काय काय देणार आहे ते. आणि जे विद्यार्थ्यांना खरंच गणिताची आवड आहे, आवड म्हणजे काय की ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं पण गणित तुम्हाला नको वाटतं या, तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा, त्यांना ॲप घ्यायला सांगा. नक्कीच त्यांना बाळांनो याचा फायदा होईल. चला तर मग आता घनमूळ काढण्याच्या पद्धती. आपण वर्गमूळ शिकलो, वर्ग शिकलो, आता घनमूळ काढायचं. आता या नेमकं घनमूळ म्हणजे काय हे तुम्हाला मी पटवून देतो बाळांनो. या पुढं खरं सांगा मला. मी 144 लिहिलाय. 1 मिनिट बाळांनो. चला बाळांनो, मी असं म्हणतोय, मी 144 लिहिलाय. सांगा बरं, 144 कुणाचा वर्ग आहे? 12चा. म्हणून 144 वर्गमूळ किती? 12. असा त्याचा अर्थ झाला. हे चिन्ह वर्गमूळाचं आहे बरं का. तसं मला सांगा बरं, 441 आहे, हा कुणाचा वर्ग आहे माहिती आहे का? कुणाचा? 21चा. म्हणून 441 वर्गमूळ किती आहे? 21 आहे. त्याच पद्धतीनं बाळा आपलं घनपाठ आहे. इथं 1चा घन 1, 2चा घन 8 आहे की नाही आपलं पाठ. कितीपर्यंतचे? 11 पर्यंतचे. मला सांगा आता, 11 पर्यंतचे तुमचे घनपाठ पाहिजेत. सांगा बरं चला. 1चा घन 1, 2चा 8 बरोबर आहे, 3चा 27, 4चा 64, 5चा 125 पाठ आहे ना, 6चा 216, 7चा 343, 8 512 आहे ना, 9 729, 6000 आणि 11चा 1331. याच्या पुढचे घन पाठ नाही केले तरी चालतील. का चालतील? तर गरज पडत नाही याची, त्यामुळे याची गरज नाही. त्यामुळे बाळांनो याची गरज नाही. चला तर आता बाळांनो, मग नेमकं घनमूळ म्हणजे काय सांगतो मी. मला सांगा बरं, 125 कुणाचा घन आहे रे? कुणाचा घन? कुणाचा आहे? 5चा. बरोबर आहे, 5चा घन आहे. म्हणजे 125 घनमूळ किती? 5. हे चिन्ह घनमुळाचं आहे बरं का. 3 टाकला म्हणजे घनमुळाचं आहे.
तसं मला सांगा बरं, 216 कुणाचा घन आहे? 216 6चा घन आहे, म्हणून 216चं घनमूळ किती आहे? 6. कळला का अर्थ? तसं मला सांगा बरं, 27 कुणाचा घन आहे? 3चा. बरोबर आहे, म्हणून 27चं घनमूळ किती? 3. कळला का अर्थ? साधा सोपा. ओके, चला तर बाळांनो, मग आता अजून थोडंसं पटवून देतो. या पुढे जरा, घनमूळ म्हणजे काय बघा. आता मी आता सांगितलं की एखादी संख्या आहे, एखादी संख्या ती कुणाचा घन आहे? ती ज्या संख्येचा घन आहे त्या संख्येला दिलेल्या संख्येचे घनमूळ म्हणतात. म्हणजे ऐका कसं, मला एक सांगा, हो का, 27, एक मिनिट इकडे या, 27 कुणाचा घन आहे? 3चा. म्हणून 27चं घनमूळ किती? 3. शिकवलं की मी आताच तुम्हाला. 125 कुणाचा घन आहे? 5चा. म्हणून 125चं घनमूळ किती? 5. असा साधा सोपा अर्थ झाला. या इकडे बघा. आता मग हे चिन्ह कशाचं आहे? तर घनमुळाचं आहे. बघा चिन्ह कसं असतं, या वर्गमूळ चिन्ह लिहून त्यात 3 लिहिलाय, त्याला घनमुळाचं चिन्ह म्हणतात. वाचन कसं करतात बघा बरं, असं. याला वाचायचं कसं? 27चं घनमूळ असं वाचायचं. हे कसं वाचणार? 64चं काय घनमूळ, काय 64चं घनमूळ असं वाचायचं. ओके, या पुढे. आता मला सांगा बाळांनो, घनमूळ तुम्हाला मी काढायला शिकवतो. या मी अगोदर घनमूळ काढतो कोणाचं माहिती आहे का? शून्य असणाऱ्या संख्येचं. बघा बरं, मला सांगा 125 वरती 3 शून्य आहेत बघा, आणि त्याचं मला काय काढायचंय? घनमूळ. तर ऐका मी काय म्हणतोय, त्या घनमूळ काढताना खाली यायचं. ऐका बरं का, 125 कुणाचा घन आहे? 5चा. तर पहिलं काम काय? तो अंक लिहून घ्यायचा 5, आणि घनमूळ काढताना तिघावर एक फ्री द्यायचा. कशावर? तिघावर एक फ्री. म्हणजे शून्य किती आहे इथं? 3. तर त्या शून्याला पण बाहेर काढायचंय. शून्याला बाहेर काढताना तिघातनं एकाला बाहेर घ्यायचा. घनमूळ काढताना बरं का. मग तिघातनं एक बाहेर आला, संपलं उत्तर. याचं घनमूळ किती आलं? 50. हे शून्य असताना. अजून एक बघ, समजा मी असं म्हणतोय, घनमूळच आहे 216चं, पण 3 शून्य आहेत. तर पहिलं काम काय माहिती आहे का? अंकाचं घनमूळ काढायचं. मग सांग बरं, 216 कुणाचा घन आहे? पाठ पाहिजे बरं का. 6चा. 6चा. आणि शून्यांची संख्या काय करायची? तिघावर एक फ्री ना. ठीक आहे, मग तिघ आले की एक जण घ्यायचा. तिघावर एक फ्री. 3 शर्ट आहे ना, त्याच्या एक फ्री. चला आत्ता मला सांगा अजून एक, बघू कोण सांगतोय आता. 8 आहे. 1 2 3 बघा, 3 4 5 6. मला याचं घनमूळ काढायचं. मग अगोदर सांगा 8चं घनमूळ किती? 2. बरोबर आहे की. 8चं घनमूळ 2, कारण 8 2चा घन आहे ना. आणि मी काय म्हणले? शून्य घेताना तिघांसाठी एक. चला, त्या तिघातनं एक घेतला आणि त्या तिघातनं एक घेतला, संपलं उत्तर 200. चला तर आता इकडे या. घनमूळ घेताना बघा, पहिलं काम अंकाचं घनमूळ किती? 5. शून्य 3 आहेत ना, तिघावर एक फ्री, संपलं उत्तर. या 64चं घनमूळ किती? घनमूळ घनमूळ वर्गमूळ नाही, घनमूळ आहे 4. आणि या तिघावर एक फ्री आणि या तिघावर एक फ्री. 400 उत्तर आलं, संपलं. कळते का मी काय म्हणतोय ते? या इथं एक आहे. एकचं घनमूळ किती असतं रे? एकच की. आणि या घनमूळ घेताना तिघावर एक फ्री, संपलं. आणि इथं या 8चं घनमूळ 2 आणि शून्य कसे? तिघातनं एक, सॉरी तिघातून किती बाळांनो? 1. 2 लिहायचा आणि तिघावर एक फ्री, संपलं. कळलं का बाळांनो? तिघावर एक फ्री. चला पुढे आता नवीन प्रकार बघा अजून. ही झाला शून्य आल्यावर. आता बघा ऋण संख्या आल्यावर बरं का. मला एक सांगा, आता ऋण चिन्ह कुठं आले? आत आले का बाहेर आले? बाहेर आले ना. मग काय करायचं माहितीये का? बाहेरचं चिन्ह बाहेरच ठेवायचं. हे बांधव, काय म्हटलं मी?
बाहेरचं चिन्ह बाहेर ठेवायचं आणि फक्त त्या अंकाचं घनमूळ घ्यायचं. 125चं घनमूळ कुणाचा 125? 5चा. संपलं उत्तर. किती आलं? -5. ठीक आहे. मग वजा संख्या म्हणजे ऋण संख्या आहे, वजा चिन्ह जसं आहे तसं ठेवायचं. सांगा बरं 729चं घनमूळ किती? बरोबर आहे की 9. म्हणजे उत्तर वजा नाही आलं. बाहेरचं चिन्ह बाहेर ठेवा. अगोदर सांगा, अगोदर अंकाचं घनमूळ सांगा. 27चं घनमूळ किती? 3. आणि शून्य ठरलंय की आपलं. तिघावर एक फ्री, तिघावर एक फ्री. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं बाळांनो? ओके. या पुढे आता अजून एक नवीन प्रकार. दशांश चिन्ह असताना बघा मी काय म्हणतोय, उदाहरणात दशांश चिन्ह आहे, जसं शून्याचं केलं का नाही तसंच पॉईंटचं पण करतात. बघा कसं. पहिलं काम काय माहिती आहे का? अंकाचं घनमूळ घ्यायचं. सांगा आता या सगळ्याचं घनमूळ काढायचंय बरं का. मग अंकाचं घनमूळ किती? 3. बरोबर ना. 27 घनमूळ 3. आणि मगाच्या सारखं तिघावर एक फ्री. जर पॉईंटच्या पुढे 3 घर असतील, हा पॉईंट नाही बरं का बघा, हा नाही बघा इथं. जर पॉईंटच्या पुढं बघा बरं 3 घर आहेत का? 3 घर असतील तर एक घर घ्यायचं. 3वर एक फ्री. मग 3साठी एक घर या. संपलं उत्तर. तिघावर एक फ्री. या बरं इथं आता मला सांगा 8 आलाय. 8चं घनमूळ किती? 2. घनमूळच काढतोय ना आपण. आणि तुम्हीच म्हणताय तिघ आली की एक जण फ्री. या एक घर माग. तिघावर एक फ्री. संपलं. 0.2 उत्तर. सांगा अगोदर अंकाचं 125 आहे बरं का. 125. 125चं घनमूळ किती? घनमूळ काढतोय 5. आणि ठरलं या. हो का. या तिघातनं एक घर आणि या तिघातनं एक घर. किती घर झाली? 2. मग या 2 घर अलीकड 1 आणि 2 बघा झाली का. आणि मग पॉईंट द्या, तिथं 0 द्या. संपलं उत्तर. 1331 आहे, त्याचं घनमूळ किती असते? 11. माझा घर तिघात एक आणि तिघात एक किती झाली? 2 घर. या 2 घर 1 आणि 2. संपलं. 0 पॉईंट काय? 11. हे बाळांनो तुमचं उत्तर असेल. कुठं नाही कळलं सांगा बरं. ओके. अशा प्रकारे बाळांनो हा झाला पॉइंट असतानाच. या अजून जरा. आता आलं मोठ्या संख्येचं घनमूळ. इथंच तुम्हाला घोळ वाटतो बघा, पण वर्गमूळ काढण्यापेक्षा सुद्धा सोपं बाळांनो काय माहिती आहे का? घनमूळ काढणं. ऐका मग आता मोठ्या संख्येचं घनमूळ कसं काढायचं. पहिलं काम काय माहिती आहे का? शेवटून 3 जणांचा गट करायचा. किती जणांचा? 3 जणांचा गट करायचा. म्हणजे शिल्लक उरलंय का नाही ते कोण आहे सांगा बरं? 39. मग इकडे बघा आपल्याला हे घन पाठ आहेत बघा. म्हणजे शिल्लक उरलाय का नाही 39, त्याच्या अगोदर कोणता घन आहे रे? बघा बरं 39च्या अलीकडचा घन कोणता आहे? 39च्या अलीकडचा बघा बरं 27 आहे का? 39च्या अलीकडे काय अगोदरचा कोण आहे? 27. आणि तो 27 कुणाचा घन आहे? 3चा. म्हणून 3 लिहून घ्यायचा असा. कोण लिहून घ्यायचा? कोण लिहून घ्यायचा? 3. बघा मी 3 लिहून घेतला. कळतंय का? 39च्या अलीकड 27 कोणाचा आहे? 3चा आहे. आणि ऐका आता काय करायचंय, इथं शेवटी कोण आलाय रे? 4 आलाय का नाही? मग 1 ते 9 मध्ये बघायचं. 1 ते 9 मध्ये शेवटी 4 कुणाच्या आलाय बघा बरं. शेवटी 4 बघा इथं 64 मध्ये आला. आलाय का बघा. हे बानो कुठं आलाय? 64 मध्ये आलाय का नाही बघा. कारण इथं 4 आहे तर इथं पण 4 आला पाहिजे. आणि तो कुणाच्यात आलाय? 4च्यात. म्हणून त्याच्यावर 4 टाकायचा बानो. संपलं उत्तर. आलं 34 उत्तर तुम्हाला. इथं अजून एकदा कळलं बघा. बघा बरं इकडं. मी 3 जणांचा गट करतो. उरलंय कोण? 1. आता 1च्या अगोदर कोण नाहीच की रे बानो. 1च्या अगोदर 1च आहे ना, तर मग 1च लिहा. आणि सांगा इथं शेवटी कोण आलाय? 8. मग तिथं बघा 1 ते 9 मध्ये 8 शेवटी कोणाच्या आलाय सांगा बरं. 8 बघा इथं 8 आलाय का? 8 शेवटी 8 आलाय का इथं. पण तो कुणाच्या आलाय? 2च्या.
म्हणून इथं 2 टाका, संपलं उत्तर. किती उत्तर आलं बाळांनो? उत्तर किती आलं? 12. संपलं उत्तर. 12 उत्तर आले. ओके, चला या पुढे या. आता अजून जरा पटून जाईल तुम्हाला. या बरं इथं खरं सांगा मला आता. शेवटून तिघाचा गट केला, उरला कोण? 79. हे तर मान्य आहे. मला सांगा 79च्या अलीकड कोणता वर्ग आहे? 79च्या अलीकड बघा बरं. 64 आहे का नाही? हे बाळांनो 64 आहे का नाही बघा बरं. 64 आणि तो कुणाचा आहे? 4चा आहे का नाही बघा बरं. आहे का नाही? 79च्या अलीकड 64 आहे. कुणाचा आहे? 4चा. म्हणून मी 4 लिहून घेतला बघा. घेतला का? आता या गटात शेवटी कोण आहे? 7. या इकडं शेवटी 7 कुणाच्या आलाय बघा बरं तिकडं. मला आता दिसला बा. ओके, शेवटी 7 कुणाच्या आलाय? 3च्या. आला का नाही? 3च्या घनामध्ये 7 आहे बघा. म्हणून इथं 3 लिहा, संपून जाईल तुम्हाला उत्तर. 43 आलं त्याचं घनमूळ. इथं या आता सांगा. शेवटून तिघाचा गट केला, उरला कोण? 4. मग तुमचं घन पाठ आहेत की रे? सांगा बरं. 4च्या अगोदर कोणता घन आहे? 4च्या अगोदर एकच आहे की. 1चा घन 1 तर 2चा 8 पुढे जाईल ना. एकच आहे, घेतला 1. या आता शेवटी 3 आलाय बघा. मग तुम्हीच सांगा बरं, शेवटी 3 कोणाच्यात आलाय सांगा? शेवटी 3 चुकलं काय? हा का, चुकलं बा. 7चा घन किती आहे माहिती आहे का? 343 का इथं. हे चुकलं बा ना. 7चा घन किती आहे बा? 343 आहे. तिथे चुकलंय जरा. मग मला सांगा आला का नाही बघा 3 तिथं. कुणाच्यात आलाय? 7मध्ये. म्हणून इथं 7 घ्या, संपलं उत्तर. म्हणजे उत्तर वाहन किती आले आपलं? 17. संपलं. ओके, या पुढं. आता मात्र तुम्हाला पटून जायला बघा. इकडे बघा काय केलं बघा. आता शेवटून तिघाचा गट केला, उरले कोण? 13. मग पाठ आहेत आपले. सांगा बरं. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा 27 आहे. मग 13च्या अलीकड कोणता घन आहे? 8. कुणाचा आहे? ह्याला 2 लिहिला का नाही? आता तसं मला सांगा, शेवटी 4 आलाय, कुणाच्या घनात 4 येतो रे? 1चा घन 1 नाही 4 आला. 2चा घन 8, 3चा 27, 4चा घन 64 आला का नाही 4? म्हणून नका इथं 4 लिहा, संपलं उत्तर. हा जो 4 आहे का नाही तो का तिथे 64 मध्ये आलाय, म्हणून 4 उत्तर आहे. एक शेवटचं बघा बरं आता. 963 37चा गट करा, उरले कोण? 35. मग तुम्हीच सांगा बरं, 35च्या अलीकड कोणता घन आहे? 27. कोणाचा आहे? 3चा. लिहायला मी 3 लिहिला का नाही? 3. आता या गटात शेवटी कोण आहे? 7. मग तुम्हीच सांगा बरं, तिकडं कोणाच्या शेवटी 7 आलाय सांगा बरं. बघा बरं 27 मध्ये आहे का नाही? आणि तो कोणाचा घन आहे? 3चा. म्हणून 3 टाका याच्यावर, संपलं उत्तर. तर बाळांनो हे काय बघितले आपण आता? आता आपण घनमूळ कसं काढायचं ते आपण पाहिल्या. तर बाळांनो आजच्या पुरतं एवढंच. उद्या परत वेगळा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येणार आहे. तर बाळांनो आजच्या पुरतं एवढंच. उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद. परंतु त्याच्या अगोदर आपला चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला हे व्हिडिओ दाखवा. धन्यवाद.